सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय सेवालाल, जय जोहार व तमाम सर्व बहुजन महापुरुषांना वंदन. आज आपल्या समोर ज्या विषयावरती भाष्य करायचं आहे तो विषय हा आहे की महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भानं दोन समूहामध्ये बरेच आरोप प्रत्यारोप चालू आहेत आणि त्यातून मातंग समूहाकडनं काही लोक आरक्षण उपवर्गीकरणाच्या नावाखाली सामाजिक सांस्कृतिक चळवळीचा इतिहास ते खराब करू इच्छितात. सांस्कृतिक इतिहासाची मोडतोड करत आहेत आणि चुकीचा संदेश संपूर्ण समाजामध्ये जात आहे. त्या सर्व घटनांची चिकित्सा करणं आणि हे फक्त मातंग समूहाबद्दलच बोलणं या व्हिडिओची मर्यादा आहे. इतर कुठल्याही समूहाबद्दल भाष्य करणं या व्हिडिओचा उद्देश नाही. स्वजातीतील काही लोक चुकीच्या मार्गाने जात आहेत. तो मार्ग कसा चुकीचा आहे याबद्दल आपलं मत व्यक्त करणं या व्हिडिओचा उद्देश आहे. तेवढाच तो तुम्ही घ्यावा मी विनंती करतो. भावंडांनो आणि बहिणींनो, रंध्रामधून जेव्हा अंगास घाम येतो, भेटावया समजला अल्लानी राम येतो. भेटावया समजला अल्लानी राम येतो. पचनार काय त्यांना संवेदना बळीच्या. पचनार काय त्यांना संवेदना बळीच्या. उलटी मधून ज्यांच्या काजू बदाम येतो. उलटी मधून ज्यांच्या काजू बदाम येतो. शोधू नकोस त्यांच्या तू ओंजळीत पोहे. घेऊन फास हल्ली कृष्णा सुदाम येतो. जो भोगतो व्यथांचा वनवास जिंदगी भर. हातामधून त्यांच्या असली कलाम येतो. हातामधून त्यांच्या असली कलाम येतो. भावंडांनो, मातंग समूहातील काही लोक समाजामध्ये विष पेरण्याचं काम करत आहेत. आरक्षण उपवर्गीकरण हा विषय अत्यंत संवैधानिक आहे आणि त्याच्यावर माझे वेगळे विषय आहेत. पण या आरक्षण उपवर्गीकरणाला पुढे करून आपली सुगी पूर्ण करण्याचं काम आमच्यातील काही वाचाळवीर करत आहेत आणि त्यांची मजल इतक्या टोकाला गेलेली आहे की जाहीर भाषणांमध्ये ते महार समाजाच्या प्रती, बौद्ध बांधवांच्या प्रती आपल्या पायातील बूट चप्पल काढून ते कसे विरोधी आहेत असं दाखवायला लागलेले आहे. हा मार्ग संवैधानिक होऊ शकत नाही. आरक्षण उपवर्गीकरणाला जी लोक विरोध करतील त्यांचा इतका टोकाचा विरोध करणं हे मी या समाजातील एक युवक म्हणून ह्या गोष्टीला अजिबात पुढे घेऊन जाऊ इच्छित नाही. या गोष्टीचं मी समर्थन करत नाही आणि म्हणून आमच्या जातीतील स्वजातीतील जी लोक स्वतःला अण्णाभाऊचे वंशज मानत आहेत मात्र त्यांची कृती अण्णाभाऊ सारखी नाही, त्यांच्यावर बोलायचंय आज. महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा आहे, त्यालाच आपण बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर अशा नावानं ओळखतो. त्यात महापुरुषांची उतरंड आहे, ती आपल्याला स्वीकारावीच लागते. आमच्यातलंही काही लोकांच्या विरोधाची सीमा इतकी टोकाची झालेली आहे
की बाबासाहेबांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, अशी भूमिका घेणारी मंडळी आमचे बांधव होऊ शकत नाही. तुम्ही तुमचं समाजकार्य तुम्हाला लखलाव आणि आम्हाला माहिती आहे, की तुम्ही हे सगळं कुणाचं ऐकून करताय. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मातंग समाजातील सामान्य भावंडांना हा संदेश द्यायचा आहे. भावंडांनो, आपल्याला हा उज्ज्वल इतिहास सोडायचा आहे का? आपल्या महापुरुषांनी जो आपल्याला उज्ज्वल इतिहास देऊन ठेवलेला आहे, त्याच इतिहासावर आपल्याला पाणी फेरायचं आहे का? तर असं अजिबात नाही. इथे ही महापुरुषांची उतरण, बुद्ध, फुले, चार्वाक, संत तुकाराम महाराज, संतांची मांदियाळी आणि त्यानंतर बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे अशीच आहे आणि तोच मार्ग आमचा खरा मार्ग आहे. इथे येऊन जर कुणी सांस्कृतिक चळवळीमध्ये उलाढाल करून कुणी आम्हाला चुकीचे संदेश देत असतील, तर तुम्ही खबरदार. सांस्कृतिक चळवळीची मोडतोड तुम्ही करू नका तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी. हे बंधुतुल्य तत्व तुम्ही आपल्या पायदळी तुडवू नका. तुम्हाला काय आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा लढायचा आहे तो संवैधानिक मार्गाने लढा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही तुमचं समर्थन करतो. पण त्या विषयाला हाती घेऊन जर तुम्ही ते महापुरुषांच्या विचाराची जर जडणघडण जी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्याला जर पायदळी तुडवण्याचं काम करत असाल, तर आम्ही हे खपवून घेणार नाही. आम्ही पुस्तकं वाचलेत. आमचं मस्तक घडलेलं आहे आणि घडलेलं मस्तक आता आम्ही कुणापुढे नतमस्तक होऊ देणार नाही. इथे येऊन जर कोणी आम्हाला सांगत असेल, की बाबासाहेब आमचे नेते होऊ शकत नाहीत. बाबासाहेब हा आमचा विचार होऊ शकत नाही. फुले शाहू आंबेडकर हा आमचा विचार नाही. आर-एस-एसला अपेक्षित विचारधारा जर कोणी इथे पेरत असेल आणि तो जर स्वतःला नेता, स्वयंघोषित नेता मानत असेल, तर आम्ही त्याचं म्हणणं मानणार नाही. आम्ही शहाणी झालेली पिढी आहोत. या महाराष्ट्रातील चळवळीचा खरा विचार आम्ही आता स्वीकारलेला आहे. म्हणून तुमच्या भूलथापांना आम्ही बळी पडणार नाही. अण्णाभाऊ साठेने सांगितलेल्या क्रांतिवाद, की अरे मज सांगून गेले मला भीमराव. आणि जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा, की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचं आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हेच आमच्या तरुणांची ब्रीदवाक्य आहे. मग तुम्ही आमची कितीही माते भिडकवण्याचा जर प्रयत्न केला, आम्हाला फुले शाहू आंबेडकरांपासून तोडण्याचा जर तुमचा प्रयत्न असेल, तर तो प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आरक्षण वर्गीकरणाची लढाई तुम्ही लढा ना, खुशाल लढा. आमचं काय म्हणणं आहे? आम्ही त्याच्या समर्थनार्थ उभे राहतो. पण तो आरक्षणाचा विषय घ्यायचा आणि या महाराष्ट्रातील सांस्कृतिक चळवळीची जडणघडण आपल्या पायदळी तुडवायची, असं इथे जमणार नाही भावंडांनो. या महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक विचार आहे आणि तोच विचार इथून पुढेही कायम राहणार आहे. इतक्याशा विषयासाठी आम्ही समविचारी माणसं आमच्यामध्ये भांडून घेऊ शकत नाही. तुम्ही काही लोक आमच्यामध्ये भांडणं लावू इच्छिता आणि आम्ही तुम्हाला आता ओळखलेलं आहे. तुम्हाला ओळखायला आम्हाला थोडा उशीर झाला असेल, पण आम्ही आता तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने आयडेंटिफाईड केलेला आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या भूलथापांना पळणार नाही. परंतु तुम्ही जे षडयंत्र रचलेलं आहे त्याला मात्र जेसीबी, ज्योतिबा फुले शाहू लावून आम्ही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. ही आमची आर्त हाक आहे. म्हणून मातंग समाजातील तत्सम लोकांनी विचार करावा, शहाणपणाने विचार करावा. आम्हाला आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा जरूर लढायचा आहे, पण इथे जर कोणी येऊन त्या विषयाला मागे टाकून फुले शाहू आंबेडकरांचा विचारच जर कोण पायदळी तुडवत असेल, तर हे कोणते 1.5 शहाणे लोक आलेत जे आम्हाला शिकवायला लागले. तुम्ही हारणार आहात आणि जिंकणार तेच आहेत जे सत्याच्या मार्गाने चाललेले आहेत. सत्यशोधकाचं मूळ कामच हे आहे. सत्य आणि असत्याचा शोध घेणं हे सत्यशोधकाचं काम असतं. तुम्ही
स्वतःला वाघ सांगून, वाघाची कातडी पांघरून जर या समाजामध्ये जर दूषित तत्व पसरवणार असाल, तर त्याची चिकित्सा आम्हाला करावी लागेल. आमचा मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलाच मार्ग आहे आणि आम्ही त्याच मार्गाने जाणार आहोत. आम्ही बाबासाहेबाला सोडून पुढे जाऊ शकत नाही. तुमची ही जी विधानं आहेत, जाहीर सभांमध्ये तुम्ही जे भाषण करताय ना, बौद्ध भावंडांच्या प्रती, महार समाजाच्या प्रती, हे जे तुम्ही इतके चुकीचे विधानं करत आहात, त्या विधानाचं समर्थन आम्ही करत नाही. आता निश्चितच त्यांच्याकडनं पण जे विधान झालेलं आहे त्याचंही समर्थन मी केलेलं नाही. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. पण आजचा हा व्हिडिओ खास करून मातंग समाजाच्या विकृतीवर बोलण्यासाठी मी बनवतोय. आणि म्हणून मातंग बांधवातील सामान्य जी लोक फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करतात आणि त्याच विचाराचं समर्पित काम करत आहेत, त्यांना माझी ही विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. भावंडांनो, आरक्षण उपवर्गीकरण हा विषय आमच्या आत्मीयतेचा विषय आहे, पण या विषयाला आड करून ही जी काही मंडळी जाहीर जहर ओकण्याचं काम करत आहेत आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारापासून मातंग समाजाला तोडण्याचं काम करत आहेत, त्यांच्या बळी आता आपल्याला पडायचं नाहीये. आमचा हा समृद्ध वारसा आहे. आपल्याला लढत राहावं लागणार आहे. संघर्ष आपल्या 5वीला पुजलेला आहे. इथं कोणी येऊन आयतं नेतृत्व घेऊन जर कोणीही आम्हाला RSS आणि इथल्या मनुवादी व्यवस्थेचे विचार सांगून आमचे डोके भडकवणार असेल, तर त्याची आम्हाला चिकित्सा करावी लागेल. का करायचं आम्ही आमच्याच भावंडांचा इतका द्वेष? हो, आरक्षण उपवर्गीकरण हा विषय जरूर महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय आहे. म्हणून आम्ही आमच्याच बौद्ध भावंडांवर जहरी टीका करायची का? संवैधानिक मार्गाने हे सगळे प्रश्न सुटतील ना. पण तुम्ही हा विषय एका बाजूला ठेवताय आणि खरी घुसळण सांस्कृतिक चळवळीच्या विचारावर हल्ला करताय. हे तुमचा खरं टार्गेट आहे, हे तुमचा अजेंडा आहे, ते आम्ही आता ओळखलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, इतकी जहरी विष पसरवणं समाजामध्ये चाललंय. बाबासाहेबांच्या नावाच्या घोषणा सुद्धा आमच्या लोकांना चालत नाहीये. आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणारा महार आमचा बांधव कसा होऊ शकतो, असे विचार पेरणं सुरू आहे. निश्चितच त्यांना बूट चप्पल काढून दाखवणं जाहीर सभेमध्ये असे कृत्य बंधुभावाचे कृत्य होऊ शकत नाही आणि म्हणून मी या सगळ्या कृत्यांचं समर्थन करत नाही. ज्या लोकांना हा विचार आवडत नाही त्यांनी सुद्धा आपलं म्हणणं मांडत राहिलं पाहिजे, बोलत राहायला पाहिजे. अन्यथा ही लोक आपल्यामध्येच वाद लावून दोन समाजाचे सौहार्द बिघडवण्याचं काम अत्यंत जोरानं करत आहेत. हा यांचा अजेंडा आपल्याला यशस्वी होऊ द्यायचा नाहीये. आपल्याला फुले शाहू आंबेडकर, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले हा सिद्धांत फुलेंना कळला आणि फुलेंनी मग नंतर विद्या देणं सुरू केलं. त्याच विद्येचा मुहूर्त मेळ रोवून बाबासाहेबांनी त्याचे सगळे शिखर गाठले आणि बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं. तेच संविधानाचा आदर्श घेऊन पुढे अण्णाभाऊ साठेंनी क्रांतीवाद मांडला. ह्याच विचाराची मांदियाळी आमच्या पिढीची जडणघडण करणार आहे, सांस्कृतिक जडणघडण करणार आहे. म्हणून स्वतःला कट्टर मांग, आम्ही कट्टर हिंदू मांग म्हणून घेणाऱ्यांनी तुम्ही जरूर तुम्ही घेतलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला सत्य कळेल त्यावेळेस तुम्ही पुन्हा विचाराच्या दिशेने या, विचार तुम्हाला कळतील. आजचा उद्देश मातंग समूहातील विकृतीवर बोलणं होता आणि हो, मी मान्य करतो, मातंग समूहातील काही लोक बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारापासून समाजाला तोडण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि ते जोरात करत आहेत. त्याचा मी निषेध करतो. आरक्षण उपवर्गीकरणाचा हा विषय अत्यंत संवैधानिक मार्गाने सोडवला पाहिजे, हे माझं अत्यंत स्पष्ट मत आहे. परंतु याला पुढे करून कुणीही महापुरुषांच्या सांस्कृतिक चळवळीला जर पायदळी तुडवण्याचं काम करत असेल तर त्यांच्यावर आम्हाला बोलावं लागणार आहे. आम्ही बोलत राहू. महार आमचे शत्रू नाहीत, बौद्ध बांधव आमचा शत्रू नाही, अजिबात नाही. आमचे काही मतभेद जरूर असू शकतात, ते मतभेद आम्ही सौहार्दाने मिटवले पाहिजे, पण त्याचा आदर्श ते इतके टोकाला जाऊ नये हे आम्ही घेतलं पाहिजे. आमच्यातली जे मंडळी जाहीर सभेतून
आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्यांना चप्पल जोडे दाखवून बाबासाहेबांच्या नावाच्या घोषणा नाकारत आहेत, बाबासाहेबांची तत्व नाकारत आहेत. अशा सगळ्या माणसांचा आम्ही निषेध करतो. त्यांना आम्ही ओळखलेला आहे, की एक कवी सुद्धा म्हणतो, की पोथीतल्या कथांचा उपयोग काय सांगा, आमच्या नव्या मतांचा उपयोग काय सांगा. पोथीतल्या कथांचा उपयोग काय सांगा, आमच्या नव्या मतांचा उपयोग काय सांगा. आणि किल्ल्यामध्येच शत्रू पोसून ठेवले मग, किल्ल्यामध्येच शत्रू पोसून ठेवले मग, मजबूत या तटांचा उपयोग काय सांगा. आमच्याचमध्ये काही शत्रू लपून बसलेले आहेत. त्या शत्रूंना ओळखून आम्हाला पुढे जायचं आहे. तेवढं मातंग समाजातील तरुणांनी, समाजकार्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, समाजाची आस्था असलेल्या प्रामाणिक लोकांनी याचा विचार करावा, चिकित्सा करावी, एवढं आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतो. या व्हिडिओत सध्या इतकंच. मी माझ्या वाणीला विराम देतो. माझे विचार तुम्हाला पटत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि बघत राहा आरजे टॉक शो. धन्यवाद. जय भारत, जय संविधान.